गणपतीपुळेमध्ये राहण्याचा उत्तम पर्याय म्हणजे MTDCचं हे गणपतीपुळे बीच रिसॉर्ट. तर या बीच रिसॉर्टची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया या आजच्या व्हिडिओमध्ये. हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं एका नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तर हा ब्लॉग ही गणपतीपुळेचाच आहे. तर गणपतीपुळेमध्ये MTDC महाराष्ट्र टुरिझमतर्फे एक राहण्याची उत्तम अशी सुविधा करून देण्यात आलेली आहे. तर गणपतीपुळेचं जे मंदिर आहे त्याच्यापासून साधारण 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर हे इथे माझ्या मागे मंदिर आहे आणि इथून साधारण 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर MTDCचं हे स्टे किंवा ही राहण्याची सोय. तर आता ही MTDCची राहण्याची सोय एकंदरीत कशी आहे, इथलं भाडं किती आहे आणि इथे तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स किंवा त्यांच्या वेबसाईटचा ॲड्रेस जो आहे तो मी इथे या व्हिडिओमध्ये मेन्शन करण्याचा प्रयत्न करेन. आणि जर चान्स मिळाला तर इथले असणारे रूम आतून कसे आहेत हेही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये मी नक्कीच करेन. तर बघत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब. गणपतीपुळे मंदिर आणि गणपतीपुळे बीच इथे जर तुम्हाला एक लक्झुरियस असा स्टे हवा असेल तर MTDCचं हे गणपतीपुळे बीच रिसॉर्ट तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतं. गणपतीपुळे बीचला लागून असणारी प्रॉपर्टी, प्रशस्त असा परिसर आणि आजूबाजूला असणारी हिरवळ हे या प्रॉपर्टीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. इथे तुम्ही बघू शकता इथे असणाऱ्या रूमचे पर नाईटचे रेट, सोबतच इथे असणाऱ्या या कॉन्टॅक्ट नंबरवर किंवा या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या रिसॉर्टचं बुकिंगही करू शकता. इथला चेक इन टाईम हा सकाळी 10:30चा असून चेकआउट टाईम हा दुसऱ्या दिवशी सकाळी 9चा आहे. इथे यांचं इन हाऊस रेस्टॉरंट देखील आहे, जिथे बसून तुम्ही समोर दिसणारा समुद्र आणि इथे मिळणाऱ्या जेवणाचा आस्वादही घेऊ शकता. विस्तीर्ण पसरलेली अशी ही प्रॉपर्टी आणि आजूबाजूला असलेली नारळाची झाडं, त्याच्यामुळे तुम्ही इथे एक चांगला वॉकही एन्जॉय करू शकता. आता इथली हायलाईट म्हणजे इथे दिसणारी ही व्ह्यूइंग गॅलरी किंवा हा व्ह्यूइंग डेक, जिथे उभं राहून तुम्ही समोर दिसणाऱ्या समुद्राचा पुरेपूर आनंद घेऊ शकता. तर MTDCच्या या स्टेचं एक वैशिष्ट्य म्हणजे गणपतीपुळेचा जो समुद्र आहे त्याला अगदी लागूनच हे MTDCचं रिसॉर्ट आहे. हा मागे गणपतीपुळेचा समुद्र आहे आणि हे इथे गणपतीपुळेचं रिसॉर्ट. आणि माझ्या मागे दिसतोय एक मस्त व्ह्यूइंग डेक किंवा एक व्ह्यूइंग गॅलरी त्यांनी इथे बनवली आहे, जिथे उभे राहून तुम्ही हा समोरचा नजारा बघू शकता. एकदम मस्त आणि क्लिअर, क्रिस्टल क्लिअर असं वॉटर आहे, म्हणजे इथे पाण्यातले मासेही दिसत आहेत मला. तर खूप मस्त आहे. MTDCचा जो रिसॉर्ट आहे तिथे राहण्याचा हा एक ॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला डायरेक्ट बीचचा ॲक्सेस मिळतो आणि थोडंफार प्रायव्हेट बीच आहे. तर या साईडच्या बीचवर कोण जास्त लोक नसतात, जास्त टुरिस्ट पण नसतात. तर तुम्ही MTDCला राहिलात तर हाही एक तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. आता ह्यांचे जे बांबू हाऊस आहेत बीचला लागूनच ते मी तुम्हाला दाखवतो आणि आता बघू अजून काय काय बघायला मिळतं. तर बघत राहा. तर हे होतं गणपतीपुळेमधलं MTDCचं रिसॉर्ट. एक छोटासा व्हिडिओ हे MTDCचं रिसॉर्ट यातून एकंदरीत कसं आहे ते दाखवण्याचा हा एक प्रयत्न होता. आतमध्ये रूम फुल असल्यामुळे जास्त शूट करता नाही आला आतमध्ये, तरी पण बाहेरून हे MTDCचं रिसॉर्ट कसं आहे ह्याचा एक अंदाज तुम्हाला यावा, याच्या किमती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचाव्यात, कॉन्टॅक्ट डिटेल्स तुमच्यापर्यंत पोचाव्यात म्हणून हा एक शॉर्ट व्हिडिओ केला. आय नो किमती थोड्या हायर एंडला आहेत आणि जर तुमचं बजेट खूप कमी असेल किंवा कमी बजेटमध्ये तुम्हाला गणपतीपुळे प्लॅन करायचं असेल तर MTDCचं हे रिसॉर्ट तुमच्या बजेटमध्ये बसू नाही शकत. तर घाबरू नका, त्याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवतो जिथे तुम्ही खूप बजेटमध्ये आणि खूप स्वस्तात पर्यायात तुम्ही जिथे राहू शकता आणि चांगल्या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही ही गणपतीपुळेची ट्रिप एन्जॉय करू शकता. तर हाही व्हिडिओ थोड्या दिवसात आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. तर गणपतीपुळेची बजेट ट्रिप करायची असेल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओही तेवढ्याच जोशाने आणि चांगल्या तऱ्हेने बघत राहा. आणि तोपर्यंत असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा आपलं मराठी यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लव आणि एक्सप्लोर आणि हा गणपतीपुळेचा बीच.